चाकणच्या ट्रॅफिक मुक्तीसाठी आज चाकण कृती समितीमार्फत PMRDA कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यावरती अनेक जे कार्यकर्ते आहेत आणि कंपनीचे जे मालक असतील किंवा कंपनीचे चेअरमन असतील या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत काही चाकण मुक्ती मला सांगा की ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर आज तुम्ही मोर्चा PMRDA कार्यालयावर काढणार आहे, नक्की काय हेतू असणार आहे, काय उद्देश असणार आहे, कसं स्वरूप असणार आहे? आपलं चाकण हे ट्रॅफिक मुक्त करण्याच्या हेतूने आम्ही सर्व चाकणकर नागरिक आणि MIDCतील कामगार एकत्र येऊन हा मोर्चा काढत आहोत। चाकण अनेक वर्षांपासून ट्रॅफिकच्या समस्येने ग्रासलेला आहे आणि याच्यावर कोणत्याही पुढाऱ्यांनी कोणत्याही नेत्यांनी काम करताना आम्हाला दिसलेलं नाही। मग शेवटी जनसमुदायाने हा विषय हातात घेतला आहे आणि जनसामान्यांच्या हातूनच हा विषय मार्गी लागेल अशी आशा आम्हाला आहे। खरं तर चाकणमध्ये औद्योगिक वसाहत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कंपन्या आहेत, मात्र वाहतूक कोणीची समस्या अनेकांना भेडसावत आहे। आज तुमच्यासोबत कामगार सुद्धा आहेत। खऱ्या अर्थानं जे PMRDAकडे आपण जो मोर्चा काढलेला आहे आणि तो PMRDAचा उद्देशच आपला एक आहे की बस जसा चाकण शिक्रापूर रोड जो आहे तो नॅशनल हायवेकडे वर्ग केलेला आहे, त्यामुळे नॅशनल हायवे त्याच्यावरती काम करणार आहे। परंतु मग बाकीचे जे बायपास आहेत त्या बायपासची जर सोय जर व्यवस्थित झाली, त्याच्यामध्ये शिक्रापूर रोडला पॅरलर असे दक्षिण आणि उत्तर बाजूनी 34 मीटरचे रस्ते PMRDAने टाकलेले आहे आणि ते जर रस्ते जर चांगल्या पद्धतीने झाले तर कामगारांचे जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि इंडस्ट्रीकडे जो मटेरियल नेण्याचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी सुटणार आहे। 2023 पासून तर 2025 पर्यंत जवळजवळ 1700 लोक या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत। 1700 म्हणजे 7000 कुटुंब यांनी बेघर केलेले आहेत। प्रशासनाने PMRDA 2015ला जर आपल्याकडे येत असेल, 2015ला PMRDAची स्थापना झाली। PMRDA जी गावं जे शहरं विकसित होत आहेत त्या विकसित शहरांवरती जर खऱ्या अर्थानं काम करायचं असेल तर PMRDA या ठिकाणी PMRDAकडे सगळा कारभार किंवा PMRDAकडे कचरा, ड्रेनेज, रस्ता याचं व्यवस्थापन करण्यासाठी PMRDAकडे दिलं। परंतु 2015 पासून PMRDAने फक्त यामध्ये पैसेच गोळा केले, मोठमोठे प्रोजेक्ट सुरू केले, मोठमोठे गोडाऊन सुरू केले, त्याला परवानग्या दिल्या, परंतु कचऱ्याचं व्यवस्थापन नाही, ड्रेनेजचं व्यवस्थापन आणि पर्यायी रस्त्याचं देखील व्यवस्थापन त्यांनी केले नाही। 2015 पासून 2025 पर्यंत एक दगडाचं काम देखील रस्त्याचं PMRDAने केलेलं नाही। त्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी भेडसावतोय आणि तो जर झाला असता तर आता रस्त्याचा किंवा ट्रॅफिकचा प्रश्न पुढे उभा राहिला नसता, कामगाराला वेळेवर कामावर जाता आलं असतं। नक्की ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, मात्र एकीकडे पाहिलं की कामगार असेल त्यासोबत चाकणमधील रहिवासी असेल यांनी एकमताने संघ बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये काय तोडगा करण्यात आला होता? या बैठकीमध्ये पर्यायी रस्ते जे आहेत ते पर्यायी रस्ते प्रथमतः व्हावेत। याचं कारण काय आहे की चाकणच्या सगळ्या या परिसरामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत या सर्व प्रकारच्या सेवांवरती याचा परिणाम होतो। आज तुम्ही इथलं शैक्षणिक क्षेत्र जर पाहिलं तर बहुतांश शिक्षक जे आहेत ते पुण्यातून अपडाऊन करतात आणि पहिला तास जो आहे त्या पहिल्या तासाला वर्गावरती शिक्षक नसतात, कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात। इथून एखादा पेशंट जर पुण्याला जायचा तर तो 2-2 तास जर ट्रॅफिकमध्ये राहत असेल तर त्या पेशंटचा जीव कसा वाचणार? इथे दवाखान्यात पुण्यातून डॉक्टर लोक येतात इथे ऑपरेशन करायला, ऑपरेशनची इकडे सगळी तयारी झालेली असते आणि डॉक्टर मात्र ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो। त्याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या इतक्या जटिल झालेल्या आहेत की चाकणकर नागरिकाला दैनंदिन जीवन जगणं नकोसं झालं आहे। चाकणकर लोकांकडे बाहेरचे पाहुणे येत नाही आणि चाकणकर लोकांना बाहेर पाहुण्यांकडे जाण्याची शक्यता नसते, कारण 2 तास जर ट्रॅफिकमध्ये अडकलं तर त्यामुळं याचे परिणाम जे ते शैक्षणिक क्षेत्रावर होत आहे, वैद्यकीय क्षेत्रावरती होत आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनमानावरती होत आहेत। त्यामुळं पर्यायी रस्ते जे आहेत जे PMRDAने ऑलरेडी सँक्शन केलेले त्याचं जमिनीचं जे ग्रहण करणं आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली। मग 2015 ते 2025 10 वर्ष PMRDA काहीच का करत नाही? PMRDAच्या हातात तर हे ना, बाकीचं समजा हायवेचे काही प्रश्न आहेत ते समजा लवकर नाही सुटणार कदाचित, पण मग पर्यायी रस्त्यांचे प्रश्न का सोडवत नाही? तर ते पुणे नाशिक महामार्गाचं रस्ता रुंदीकरण होत नाही म्हणून वाहतुकीच्या समस्या आहेत की दुसरं काय? नाही, हा जो मुख्य नाशिक आणि पुणे हायवे याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे जे 2 फ्लायओव्हर झाले आहेत त्यामुळे काय होतं आहे की प्रत्येक चौकामध्ये क्रॉस करायला जागा नसल्यामुळं प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक अडते। त्याचप्रमाणे आळंदीचा जो आळंदी फाटा आहे तिथे तेच आहे, MIDCचा जो चौक आहे तिथेही तेच आहे। म्हणजे 2 दिशांनी येणारी वाहतूक जी आहे ती सुरळीतरित्या जाण्यासाठी हे ब्रिज बांधले, पण ते बांधताना इतक्या चुकीच्या पद्धतीने बांधले की चौक तसेच ठेवून दिले
आणि त्यामुळं प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीनं ट्रॅफिक अडते. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहर आहे. चाकण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना अनेक नागरिकांना करावा लागतोय. त्यासोबत या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. औद्योगिक वसाहतमध्ये जे कामगार वगैरे आहेत त्या कामगारांना सुद्धा कंपनीमध्ये जाताना 2-2 तास खरं तर त्या ठिकाणी बसमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतंय. त्यासोबत शाळेतील शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, यांना सुद्धा या ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडीचा जो सामना आहे तो करावा लागतोय. आणि याच अनुषंगाने आज चाकण ट्रॅफिक मुक्तीकरण चाकणपासून PMRDA कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. कॅमेरा विकीसामी सुनील जगे, TV9 मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.